नक्की योजनेचे स्वरूप काय असणार आहे, कशा पद्धतीने योजना राबवण्यात येणार आहे? आता पहिल्या सर्वसाधारण जीबी मध्ये ठीक आहे ना, पहिल्या सर्वसाधारण जीबी मध्ये सर्व नगर सदस्यांनी तसेच शहरवासियांची अशी अपेक्षा होती की जो वाढीव टॅक्स आहे तो माफ करावा आणि जो मूळ रकमेचा जो कर आहे तो आम्ही वन टाइम भरायला तयार आहोत. त्यांनी मोठा आर्थिक दिलासा सर्व शहरातील नागरिकांना मिळणार आहे. ती अभय योजना राबवण्यासाठी त्या जीबीमध्येच आम्ही आयुक्तांनी सर्वांनी मिळून आयुक्तांना सूचना केल्या होत्या. आयुक्तांनी त्यांनी पॉझिटिव्ह त्याच्यात निर्णय घेतलेला आहे. अभय योजनेचं स्वरूप असं आहे की जवळजवळ 90% वाढीव टॅक्स सर्व नागरिकांना माफी देण्यात येणार आहे त्या टॅक्समध्ये आणि 1 मार्च ते 31 मार्च या कालावधीत बाकीचा मूळ रकमेचा जो टॅक्स आहे तो सर्वांनी वन टाइम भरायचा आहे. तरच ती अभय योजना पूर्णपणे राबवण्यात यश मिळेल. थकबाकीदारांसाठी अभय योजना आणलेली आहे. जे रेग्युलर टॅक्स भरतात त्याच्यासाठी काही योजना आणणार आहेत? रेग्युलर टॅक्स भरणाऱ्यांनी पण आता सूट देतो आपण 2% सूट आहे. ऑनलाईन सूट आहे वेगळी. 2% त्यानंतर नागरिकांच्या आपले अपंग असतील, स्वातंत्र्य महिलेचं नाव विधवा त्यांना 456 कोटी वेळ सांगितली. ते 31 मार्च. पिंपरी चिंचवड वासियांना या योजनेबाबत काय आवाहन करा? सर्व शहरातील नागरिकांना मी विनंती करतो की महानगरपालिकेचे उत्पन्न वाढवून ते उत्पन्न आपल्याच सर्व मूलभूत समस्या सोडवण्यासाठी कामी येणार असतं. तर ही जी अभय योजना आहे ही आपण मनापासून स्वीकारावी आणि जो वाढीव टॅक्स जो आपल्यावर एक्स्ट्रा बोजा झाला होता त्याच्यात जर महानगरपालिका आपल्याला सूट देत असेल किंवा माफ करत असेल तर आपण आनंदाने सर्वांनी उर्वरित मूळ रकमेचा टॅक्स सर्वांनी उत्साहाने भरावा, जेणेकरून शहराच्या उत्पन्नात वाढ होईल आणि येणाऱ्या वर्षात महानगरपालिकेकडून आपल्याला सर्व सुविधा पुरवल्या जातील. आणि नागरिकांना ही पण विनंती पण करतो आणि आव्हान पण करतो, जे कुणी ही योजना राबवणार नाही किंवा याच्यात सहभागी होणार नाही आणि कायम थकबाकी ठेवण्याचा प्रयत्न करणार त्यांना महानगरपालिकेकडून कडक कारवाई केली जाईल. टॅक्स जे चुकवतात, जसे भाऊसाहेब बोर म्हणले की पार्किंगमध्ये असतील, त्यांची काय कारवाई करणार? त्यांचा आता सगळ्यांचा सर्वे केला जाईल. जे रेसिडेन्शियल आहेत, कमर्शियल आहेत पण रेसिडेन्शियल स्वरूपाचा टॅक्स भरतात त्याचा सर्वांचा सर्वे केला जाईल आणि त्याच्यात योग्य ती कारवाई केली जाईल. आता उन्हाळा सुरुवात होतो, पिंपरी पाण्यासाठी काय आपण त्याच्यावरती उपाययोजना राबवणार? आता पाण्याच्या प्रश्नासाठी तर आम्ही सर्वच तत्पर आहोत. आता कालच आयुक्त साहेबांसोबत आमची चर्चा झाली तर बामा आस्केडची जी पाईपलाईन योजना आहे त्याचा जुना ठेकेदार इलिमिनेट केलेला आहे. नवीन निविदा प्रसिद्ध होईल पण ती पाईपलाईन व्हायला जवळजवळ 6 ते 8 महिने लागतील. त्याच्या आधी जर मागच्या वर्षी कसा मे महिन्यात लवकर पाऊस आला होता, आता यावर्षी कधी येईल जून महिन्यात, तर 3 महिन्यासाठी पाणी बचत कसं करावं याचं नियोजन आयुक्तांना मी ते निवेदन दिलेलं आहे. लवकरच आम्ही आयुक्तांबरोबर बैठक करून त्याचं नियोजन करू.